नमस्कार, मी प्रिया. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण खमंग कुरकुरीत तिळाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहेत. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता जेवणामध्ये जर तुम्हाला भाजी कमी पडली असेल तर घरामध्ये जर तुम्ही अशी चटणी वाटून ठेवलात ना तर तुम्हाला भाजीची सुद्धा गरज पडणार नाही, कारण ही चटणी तुम्ही अगदी महिनाभरासाठी सुद्धा टिकवून ठेवू शकता. चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर सुद्धा खायला खूपच छान लागते. तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता तिळाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण साहित्य काय लागते ते पाहूयात. इथे बघा, मी 100 ग्राम तीळ वापरलेला आहे. तर तीळ जो आहे ना तो मी साधा तीळ वापरलेला आहे, म्हणजे बिना पॉलिश केलेला तीळ आहे. जर तुमच्याकडे पॉलिश केलेला तीळ असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. सगळ्यात अगोदर आपण तीळ घेतले, ते साफ स्वच्छ करून घेतले, कारण त्यामध्ये बऱ्याचदा काही घाण असते, त्यामुळे ते व्यवस्थित चाळणीने चाळून घेतले आणि निवडून घेतले आहेत. सोबतच आपण पाव वाटी भाजलेले शेंगदाणे वापरणार आहोत. यामुळे तिळाच्या चटणीला खूप छान अशी टेस्ट येते. आता इथे मी 1 चमचा बडीशेप वापरणार आहे. तुम्ही जर कधी तिळाच्या चटणीमध्ये बडीशेप वापरली नसेल ना तर एक वेळेस नक्की वापरून पहा. सोबतच 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. 1 मोठा चमचा जिरं घेतला आहे. आता काय करायचं, सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. तर तीळ भाजत असताना थोडीशी पसरट कढई ठेवायची आणि त्यामध्ये आता हे तीळ आपण भाजून घेऊयात. कढई चांगली गरम झाली की मध्यम आचेवर हे तीळ आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. हाय फ्लेमवर तीळ भाजायचे नाही. जर तुम्ही अगदी हाय फ्लेमवर जर हे तीळ भाजलात ना तर ते पटकन तडतड उडतात. त्यामुळे अगदी मध्यम आचेवर छान असे हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. आता बघा, हलकासा तिळाचा रंगसुद्धा बदललेला आहे. तर आपले तीळ आता छान असे भाजले आहेत. आता यामध्ये आपण तीळ भाजून झाले की 1 चमचा बडीशेप टाकून घेऊयात. गॅसची फ्लेम मी अगदी कमीच ठेवलेली आहे. नंतर यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि जिरं आणि बडीशेप आपल्याला अगदी हलकंसं 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. यामुळे ना आपल्या तिळाच्या चटणीला खूप छान अशी टेस्ट येते. त्यामुळे इथे मी 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरं वापरलेलं आहे. जिरा आणि बडीशेपसुद्धा आता छान अशी भाजून झाली. आता हे तीळ बडीशेप आणि जी आपण यामध्ये जिरं टाकलं होतं ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे जे तीळ आहेत ना ते पूर्णपणे अगदी थंडगार करून घेऊयात. तर बघा, इथे आपण हे फॅनच्या हवेखाली ठेवलं होतं आणि अगदी पूर्णपणे थंडगार करून घेतलं आहे. आता आपल्याला याची चटणी वाटायची. तुम्ही हवं तर ना एखाद्या खलबत्त्यामध्ये सुद्धा ही चटणी वाटून घेऊ शकता, पण आज मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी वाटणार आहे. तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं छोटंसं भांडं घेतलं. त्यामध्ये भाजलेले तीळ जे आहेत ते टाकून घेतले. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे वापरणार आहोत. यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. सोबतच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण 1 चमचाभर लाल तिखट टाकणार आहोत. आता हे जे तिखट आहे ना ते घरगुती तिखट वापरलेलं आहे. जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर इथे बेडगी मिरचीचं सुद्धा तिखट वापरू शकता. आता थोडंसं आपण याला टॉस करून घेऊयात. त्यामुळे सर्व जे मीठ शेंगदाणे जे आहेत ना ते एकत्रित छान असे मिक्स होतील. आणि आता यावर एक झाकण लावूयात आणि याची आपण दरदरीत पावडर करून घेऊयात. जर तुम्हाला अगदीच एकदम बारीक अशी पावडर आवडत असेल पूड टाईपमध्ये तर तुम्ही तसं सुद्धा वाटून घेऊ शकता. इथे मी थोडंसं याची दरदरीत पावडर ठेवली आहे. आणि इथे बघा, आपली अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही तिळाची खमंग अशी चटणी वाटून तयार झाली. तर तुम्ही बघू शकता आपली तिळाची चटणी बनवून तयार झालेली आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होते. शिवाय महिनाभरासाठी सुद्धा तुम्ही हवाबंद एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. कुठे प्रवासाला जात असेल तर ही चटणी तुम्ही अवश्य घेऊन जाऊ शकता.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता ही जी चटणी आहे ना, तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर सुद्धा खायला खूपच छान लागते. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.